केवळ सहकारी बँका फोडून कोट्यावधी रुपयांची चोरी करणाऱ्या टोळीला पुणे जिल्हा पोलिसांनी जेरबंद केलं। शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे मध्यवर्ती बँकेजवळ सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, विजयकुमार मगर, पोलीस निरीक्षक शिवजी देवकर आणि अशोक क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सुरेश काशीनाथ उमप असे मुख्य आरोपीचे नाव आहे। त्याच्यासह प्रमोद अंबादास उमप आणि किशोर क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून गॅस कटिंग यंत्र, त्यासाठी लागणारे 2 सिलेंडर, वेगवेगळ्या आकाराचे बर्नर, हॅक्सॉ ब्लेड, ड्रिल मशीन, कटावणी, कुऱ्हाड, पहारी आणि 1 कार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे। सुरेश उमक हा इलेक्ट्रॉनिक पदविका प्राप्त सुशिक्षित चोरटा असून बँकांमधील सायरन यंत्रणा तो लिलया भेदत असे, असे पोलिसांनी सांगितले। या टोळीचा म्होरक्या सुरेश उमक हा अट्टल चोरटा असून मध्यवर्ती बँका आणि पतपेढ्या याच ठिकाणी चोरी करण्याची त्याची पद्धत आहे। महाराष्ट्रासह अन्य राज्यातही त्याने कोट्यवधी रुपये बँकेतून चोरले असून प्राथमिक तपासात त्याच्यावर 11 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे। परराज्यातही त्याने अनेक चोऱ्या केल्या असून सगळीकडे तो वॉन्टेड असल्याचे परदेशी यांनी सांगितले। बहुतांश शहरात स्वतःचे नाव बदलून रूप पालटून तो राहत असे। तेथील नागरिकांना शासनातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत होता, त्यामुळे त्याच्याबाबत कोणाला संशय येत नव्हता। लग्न करण्यासाठीही त्याने स्वतःचे नाव बदलले होते। इतकेच नव्हे तर मुलीच्या कुटुंबियांकडून लग्नाला विरोध असल्याने बनावट सासराही उभा करून स्वतःचे लग्न केल्याचे मगर यांनी सांगितले। औरंगाबाद येथे त्याच्या मालकीचे आलिशान रो हाऊस, अनेक 4 चाकी गाड्या, बँकात काही मुदत ठेवी असल्याचे सांगण्यात आले। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही त्याच्यावर 1991 पासून गुन्हे दाखल आहेत। तर महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी, बीड, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, रायगड, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती बँका फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। दिनांक 13/7/2013 रोजी रांजणगाव सांडस या ठिकाणी शिरूर पोलिसांनी ग्रामस्थाच्या मदतीने एक अट्टल गुन्हेगार सुरेश काशीनाथ उमक यांच्या टोळीतील 3 सदस्य पकडलेले होते आणि त्याच्यासोबत एक कार, फोर्ड फिएस्टा कार आणि त्या गाडीमध्ये ऑक्सिजन सिलेंडर, गॅस सिलेंडर, त्याचबरोबर गॅस कटर आणि भरपूर मोठं साहित्य जे बँक फोडीमध्ये वापरलं जातं हे पकडलेलं होतं। सुरेश काशीनाथ उमक त्यावेळी फरार होता। तदनंतर तो परवा पकडण्यात आला, त्याला अटक केली। आता सध्या तो PCR मध्ये आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरेश काशीनाथ उमक हा यापूर्वी 2004 मध्ये त्याच्या टोळीनिशी पकडलेला होता। त्याने त्यावेळीसुद्धा पुणे ग्रामीण पोलिसांनी जवळजवळ 11 गुन्हे डिटेक्ट केलेले होते। आता अपर पोलीस अधीक्षक साहेब बारामती आणि पोलीस निरीक्षक शिरूर श्री क्षीरसागर यांनी ज्या टोळीला पुन्हा पकडलं त्यावेळीसुद्धा जवळजवळ 10 गुन्हे आपल्या राज्यात तसेच कर्नाटक आणि मध्य प्रदेशामध्ये निष्पन्न झालेले आहेत। विशेष करून कोकणामध्ये, त्याचप्रमाणे पुण्यामधील सुद्धा बारामती तालुक्यातील बँक फोडीमध्ये त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेला आहे। सुरेश काशीनाथ उमक हा प्रथमपासून स्वतःची ओळख लपवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतो। चालू वेळी त्याने आता जो पकडला गेला त्यामध्ये त्याने त्याचे नाव देशमुख, सुरेश सागर किसनराव देशमुख म्हणून त्याने स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे। त्याकरता त्याने ID प्रूफ तसे करून घेतलेले आहेत। चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी केलेली आहे, कॉस्मेटिक सर्जरी करून घेतलेली आहे आणि आपण ज्या ठिकाणी राहतो त्यापासून दूर औरंगाबादमध्ये त्याने स्वतःचा फ्लॅट घेऊन त्या ठिकाणी तो राहत आहे। त्याचे सध्या नेमकं शिक्षण असं सांगता येणार नाही, पण त्याचा इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा झाल्याची मला माहिती आहे।